फेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे व विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. चिंतामणी इलेव्हन संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतील ते अंकुर. नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. टीम विघ्नहर्ता संघाच्या एका खेळाडूने स्टेजवर यायचं आहे. आपल्या खेळाडूंची नावं सांगायला त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कृपया करून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. टीम विघ्नहर्ता संघाचा एक खेळाडू लवकरात लवकर स्टेजकडे पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात. पहिला षटक घेऊन आलाय चिंतामणी इलेव्हन संघाकडून अंकुर. स्ट्राईकला असतील भाऊ. खूपच सुरेख असा चेंडू, त्याच पद्धतीने अंकुर यांनी कसा टच केला व एक धाव घेतली. सामन्याला सुरुवात झालेली आहे. एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती एक. दुसरा चेंडू. थोडासा बाहेर पद्धतीला टाकलेला चेंडू आणि चेंडू जाते बाहेर आणि वाईड स्वरूपाचा दिलेला आहे. पंचांनी घोषित केला तो वाईड. एक चेंडू पूर्ण धाव संख्या झाले दोन. खूपच सुंदररित्या असा चेंडू टाकला होता. त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे व एक डिक्लेअर स्वरूपात धाव घेतलेली आहे विराज यांनी. दोन चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली तीन. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. आणि ते धावचीची संधी उपलब्ध होती परंतु थोडासा चेंडू निसटलाय. एक धाव पूर्ण होते. थोडस गचा क्षेत्ररक्षण गीतेश यांच्याकडून. व्यवस्थित पद्धतीने आणि ते खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण दर्शन यांचं. चेंडू जातोय. खूप उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दर्शन यांचं आणि चेंडू जातोय निर्धाव. चार चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती चार. पहिल्या षटकातील पाचवा चेंडू. पुन्हा एकदा खूप उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता. त्याच पद्धतीने खेळून काढलेला आहे. पाच चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती पाच.
एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 6. चिंतामणी संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते अभ्या. स्ट्राईकला असतील भाऊ. जोरदार इथे फटका मारलेला आहे. पायच्या किती धावा मिळतात. आणि पहिल्या चेंडूचा इथे भाऊ यांनी समाचार घेतलेला आहे आणि हा चौका घोषित केलेला आहे पंचांनी. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे भाऊ यांनी. खूप सुंदर असा क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मिळाला, त्यानंतर एक सिंगल धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर झालेली आहे. 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा एक हलकासा कट केलेला आहे बॉल, त्याच पद्धतीने फ्लिक करून एक रन मारलेला आहे. धावसंख्या वाढत आहे. 2-3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा इथे मारायचा प्रयत्न केला होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 13. 5वा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे आणि ते बॉल मैदानाच्या बाहेर गेलेला आहे आणि भाऊ बॉक्स रित्या आउट झालेले आहेत. मैदानाच्या बाहेर मारलेला आहे. समोर षटकार असल्यामुळे प्रत्येक फलंदाजाला वाटतं की आपण समोर षटकार मारावा. पहिल्या चेंडूवर मात्र भाऊ यांनी चौकार मारला होता. थोडासा आत्मविश्वास वाढला होता आणि षटकार मारायच्या नादात भाऊ हे बाहेर मारून गेलेले आहेत आणि मोठा झटका मिळालेला आहे, तो म्हणजे विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाला. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 13 आणि भाऊ यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत अभि. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूपच सुंदररित्या चेंडू खेळून काढलेला आहे. 2 षटक पूर्ण होऊन झाले ती 14. विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाची धावसंख्या झाली ती 14. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आलेला, परंतु अभय यांनी पुढील चेंडू अतिशय सुंदररित्या टाकले व थोड्याशा गतीदायक धावांना जो वेग मिळालेला तो वेग थांबवला व एका षटकात 8 धावा दिलेल्या आहेत व एक गडी सांभाळत आहे ते बघायचं आहे चिंतामणी संघाकडून.
चिंतामणी कर्णधार अमित आता आलेले आहेत तिसरा षटक घेऊन. स्ट्राईकला असतील विराज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अमित यांचा विराज यांच्या दिशेने. पहिला चेंडू बाहेर टाकलेला आहे. पंचनी हा वाईट घोषित केलेला आहे. खूपच सुंदर असा अमित यांनी फलंदाजाला चेंडू काही का आलेला नाहीये. यांनी त्यांचा चोख केलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अमित यांचा विराज यांच्या दिशेने. खूप सुंदर असा मारला होता. थोडीशी कॅच इथे मिळत होती पण अभय यांच्याकडून हा चेंडू सुटलेला आहे. 2 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 16. वाईट चेंडू अमित अभि यांनी धाव संख्या बस सुंदर धाव में तिसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली 23. तिसऱ्या षटक शेवटचा चेंडू अमित यांचा जोरदार इथे हिट करण्याचा प्रयत्न. बाद
चिंतामणी इलेव्हन संघाकडनं वैयक्तिक संघाचा चौथा षटक घेऊन अंकुर. षटकात 6 धावा दिल्या होत्या. आता बघायचं अंकुर आहे काय करतात आपल्या त्या षटकात थोडासा चेंडूने जास्त घेतलं. थोडासा चेंडू धाव संख्या झाले 21. चेंडू टाकला होता पद्धतीने एक धाव घेतलेली आहे डिक्लेअर स्वरूपाची. एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 22. चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती त्या षटकातील तिसरा चेंडू अंकुर यांच्या दिशेने. पुन्हा एकदा थोडस विकेटच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे आणि पंचांनी तो वाईट घोषित केलेला आहे. 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 25. अंकुर यांनी खूप सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. ते 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 26. चौथ्या षटकातील 5वा चेंडू अंकुर यांचा अभि यांच्या दिशेने. चेक केलेला आहे चेंडू. धावेवर समाधान मानावं झाले ती 27. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू
4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 28. एक गडी बाद. प्रत्येक षटकामागे 7 रनची सरासरी असलेले असं षटक चालू आहेत. 28 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक गडी बाद. पाचव्या षटकातील पहिला चेंडू आणि ते एक चेंडू पूर्ण झालेला आहे आणि धाव संख्या झाली ती 30. 5वं षटक घेऊन आले ते गीतेश. स्ट्राईकला असतील अभि. जोरदार इथे फटका मारलेला आहे. पाहायचं किती धावा मिळतात. एक घेतलेला आहे आणि धावचीची ते संधी होती परंतु थोडस गचास क्षेत्ररक्षण गीतेश यांच्याकडून. खूपच सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला चेंडू काही कळालेला नाहीये. उत्कृष्टरित्या असा वळण घेतलेला चेंडूने. चेंडू आता निर्धाव. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 32. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न परंतु एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू काही कळालेला नाहीये. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 34. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू गीतेश यांचा. स्ट्राईकला असतील अभि. बस सुंदररित्या असा चेक केलेला आहे गीतेश यांनी. जोरदार इथे फटका मारलेला आहे परंतु हा झेल गेलेला आहे आणि अभि हे बाद झालेले आहेत. सामन्यातील पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाने 34 धावा केलेल्या आहे आणि 35 धावांचं आव्हान आहे चिंतामणी संघाला ठेवलेलं आहे. 5 षटकामध्ये 34 धावा केलेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाचे व 35 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते चिंतामणी संघाला.
मॅचच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईकला आलेले आहेत चिंतामणी संघाकडून मयुरेश, नॉन स्ट्राईकला असतील सिद्धार्थ आणि विघ्नहर्ता संघाकडून मिथून. सामन्याला सुरुवात. तसेच पहिलं षटक घेऊन आले ते मिथून. खूप सुरेख असा चेंडू टाकलेला आहे मिथून यांनी. पहिल्या चेंडूवर चिंतामणी संघाला मोठा झटका मिळालेला आहे मयुरेश यांच्या रूपाने. पहिल्या चेंडूवर गडी बाद होत आहे तो मयुरेश. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते गीतेश. धावांना सुरुवात झालेली आहे ते. एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली एक. एक गडी बाद. खूप सुंदररीत्या असा खेळून काढलेला आहे गीतेश यांनी. एक धाव मिळेल. दोन चेंडू मध्ये दोन धावा मिळालेल्या आहेत. स्ट्राईकला असतील सिद्धू. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. खूपच सुंदररित्या स्वीप शॉट खेळलाय सिद्धू यांनी आणि एक धाव घेतलेली आहे. तीन चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाले 3. पहिल्या षटकातील चौथा चेंडू मिथुन यांचा गीतेश यांच्या दिशेने. डायरेक्ट चेंडू टाकलेला आहे आणि हा यष्टीच्या मागे गेलेला आहे. पंचांनी तो नो दंडित केलेला आहे. 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली आहे 4. खूप सुंदररित्या असा खेळून काढलेला आहे परंतु एक धावच मिळेल. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 5. पहिल्या षटकातील 5वा चेंडू मिथुन यांचा सिद्धार्थ यांच्या दिशेने. हलकासा चेक केलेला आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर असा चेंडू टाकलेला आहे. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 6. थोडीशी चर्चा विघ्नार्थ जोगेश्वरी संघामध्ये. चर्चेनंतर पुन्हा एकदा मिथून सज्ज पहिल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईकला असतील सिद्धार्थ. खूपच सुंदर असा चेंडू टाकला. त्याच पद्धतीने सिद्धार्थ यांनी टोलावून दिलेला आहे व 5 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 7. पहिल्या षटकातील शेवटचा
चेंडू. जोरदार इथे मारायचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद. अजून देखील चिंतामणी 11 संघाला 24 चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान आहे. दुसरा षटक घेऊन आले ते विघ्नहर्ता ताज योगेश्वरी संघाकडून भाऊ. स्ट्राईकला असतील गीतेश. भाऊ हे मगाशच्या आधीच्या सामन्यामधील सामनावीर आहेत. खूप अशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू खूप उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे भाऊ यांनी आणि डॉट चेंडू केलेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण भाऊ यांच्या मार्फत पाहत आहोत. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 9. 3 चेंडू मध्ये एकच धाव दिलेली आहे भाऊ यांनी. चार चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 10. 5 चेंडू पूर्ण संख्या झाली ती 10. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार इथे फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 11. खूपच सुंदर असं इथे गोलंदाजीचं प्रदर्शन भाऊ यांच्या मार्फत. एका षटकामध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. तिसरा षटक घेऊन आले ते सुफियान. स्ट्राईकला असतील गीतेश. बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी तो वाईट. काय बोलले
एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 13. इथे जोरदार मारायचा प्रयत्न होता गीतेश यांचा, परंतु बॅटची कडा घेतलेली आहे बॉलने आणि यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू गेलेला आहे. चेंडूचा झेल यष्टी रक्षकाने बरोबर घेतलेला आहे आणि गीतेश बाद झालेले आहेत. दोन चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 13. गीतेश यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते केदार. तीन चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 14. स्ट्रायकला असतील सिद्धू. चार चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली 15. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन माफ करा, तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन सुफियान. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलेला आहे सुफियान यांनी. धावसंख्येत भरवत आहे. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा पाचवा चेंडू घेऊन खूप सुंदर असा इथे षटकार मारायची अपेक्षा होती, परंतु गडी बाद झालेला आहे. तीन षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 17. चिंतामणी संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. तीन षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाली बाकी आणि संघाचं वैयक्तिक ते भाऊ जोरदार इथे फटका मारायचा प्रयत्न, पण चेंडू जाते मैदानाच्या बाहेर आणि दर्शने
बाद झालेले आहेत. पण जे माहीमचा महाराज चषक 2022 पाहत आहोत, याची सुरुवातीच्या व्हिडिओ चे बॅनर आपल्या इथे यांची जी डीटीपी करायचा तो आपला मित्र स्वप्नील बाबर खूप सुंदररित्या डीटीपी करायचा तो ह्या वर्षी आपल्यामध्ये नाहीये. याची खूप मोठी खंत आहे आपल्याला. पुन्हा एकदा मॅच मध्ये चौथ्या षटकातील पहिला चेंडू पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाले 17. स्ट्राईकला असतील आता आतिश. थोडासा बाहेर गेलेला आहे चेंडू. पंचांनी तो वाईड घोषित केलेला आहे. 18 धावा झालेल्या आहेत आणि ते बक्षिसांना सुरुवात झालेली आहे. जर या मॅच मध्ये कोणी षटकार मारलं तर ध्रुवेन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. आउट आउट. 'स्ट्राईक'ला असतील ते अभय. चौथ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि भाऊ हॅट्रिक वर असतील. आणि इथे चषक मधल्या पहिल्यांदाच हॅट्रिक घेतलेल्या भाऊ यांनी चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला असतील अंकुर. खूपच सुंदर असं इथे आपण गोलंदाजी इथे पाहू शकतो भाऊ यांची. फलंदाजाला काही कालच नाही परंतु बॉल आणि यष्टी चांगला असा संबंध होता बॉल आणि यष्टी यांचा. आणि लागोपाठ त्यांनी 4 विकेट घेतलेले आहेत भाऊ यांनी. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि चिंतामणी संघाला गरज आहे ती 15 धावांची.
विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाचं अभिनंदन. आणि या तो म्हणजे आणि फलंदाजी केलेली आहे. त्यांनी एका षटकामध्ये 5 विकेट घेतलेले आहेत. भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे व आपलं सामनावीरचं टी शर्ट दुसऱ्यांदा सामनावीर भाऊ